नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजना, ज्यांचा म्हणजेच की व्यवसायासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणजेच की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना व्यवसाय उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज या ठिकाणी मिळते. तर रोजगार निर्मिती उद्योजकांना आर्थिक स्वावलंब हा योजनेचा या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे. तर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की उद्देश म्हणजेच की बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, कुटुंबातील आर्थिक अडचणी या ठिकाणी कमी करणे, ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो रोजगार संधी या ठिकाणी निर्माण करणे आहे. म्हणजेच की पारंपरिक व्यवसायासोबतच आधुनिक व्यवसायासाठी या ठिकाणी मदत करणे आहे. बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजाचा भार शासन म्हणजेच की महाराष्ट्र शासन हा या ठिकाणी उचलणे, तर हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. तर परतफेड या योजनेच्या अंतर्गत लाभार्थीला 10 लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी मिळू शकते. कर्जावर कोणतेही व्याज या ठिकाणी आकारले जाणार नाही. परतफेड कालावधी 5 वर्षापर्यंत ठेवण्यात या ठिकाणी आलेला आहे. तर परतफेडाची सुरुवात व्यवसाय झाल्यानंतर 6 महिन्यांनी या ठिकाणी करता येते. तर व्यवसाय या ठिकाणी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक उद्योगधंदा, सेवा व्यवसाय असेल, आधुनिक स्टार्टअप यासाठी कर्ज घेता येते. व काही महत्त्वाचे प्रकार आहे यामध्ये दिले आहेत ते आपण पाहणार आहोत. की शेती आणि कृषीपूर्वक व्यवसायासाठी दुग्ध व्यवसाय असेल किंवा दूध व्यवसायामध्ये तुम्ही गाय, म्हणजेच की बैल पालन असो किंवा डेअरी उभारणी असो, कुक्कुटपालनामध्ये तुम्ही बॉयलर म्हणजेच की लेयर किंवा उत्पादन घेऊ शकता. मेंढी पालन असेल किंवा शेळी पालन असेल, म्हणजेच की मासेमारी व मत्स्यपालन असेल, व्यवसायासाठी या ठिकाणी तुम्ही करू शकता व त्यांचा उभारा करू शकता. फळबाग लागवडीमध्ये तुम्ही आंबा, डाळिंब, संत्रा, लिंबू वर्गीय झाडे या ठिकाणी लावू शकता. तर शेतीसाठी ड्रिप स्प्रिंकलर सिंचन या ठिकाणी प्रकल्प तुम्ही त्या ठिकाणी उभारू शकता. यंत्रसामग्री विकत घेत असताना ट्रॅक्टर, रोटार, पाईप्स इत्यादींसाठी, तसेच तुम्ही शेतीमाल साठवणे, कोल्ड स्टोरेज यासाठी प्रकल्प तुम्ही उभारू शकणार आहात. उद्योग आणि उत्पादन व्यवसायासाठी तुम्ही छोट्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया उद्योग असेल, जसे पापड मसाले उद्योग असेल, पिठाची गिरणी असेल, तेल गिरणी असेल व सुतार काम असेल, वेल्डिंग, लोहार व्यवसायासाठी तुम्ही सगळे प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी करू शकता. म्हणजेच की प्लास्टिक फर्निचर, टाईल, सिमेंटचे ब्लॉक उत्पादन देखील तुम्ही या ठिकाणी कर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे. शिवणकाम, रेडीमेड कपडे तयार करणे हे सुद्धा यामध्ये उपलब्ध आहे. भाजीपाला प्रक्रिया जसे की जॅम, जेली, पिकल्स, ज्यूस युनिट या ठिकाणी तुम्ही कर्ज उपयोगी पडू शकते. म्हणजेच की व्यवसायामध्ये तुम्ही किराणा, हार्डवेअर, मेडिकल आणि स्टेशनरी दुकान, तसेच मोटार गॅरेज किंवा टायर पंक्चरचे दुकान, ब्युटी पार्लर, सलून आणि स्पा सेंटर, हॉटेल, फास्ट फूड सेंटर, संगणक प्रशिक्षण केंद्र, सायबर कॅफे असेल, प्रिंटिंग, फोटोग्राफी सेंटर असेल किंवा ट्रॅव्हल्स असतील, माल वाहतूक वाहन खरेदी असेल किंवा टॅक्सी असेल, म्हणजेच की लॉजिस्टिक सेवा असेल, डिलिव्हरी व्हॅन असेल, या आधुनिक व्यवसाय या स्टार्टअपमध्ये म्हणजे ई कॉमर्स व ऑनलाईन व्यवसाय, मोबाईल रिपेअरिंग, लॅपटॉप सर्व्हिसेस सेंटर, डिजिटल मार्केटिंग असेल, वेब डिझाईन कंपनीकडून देखील तुम्हाला या ठिकाणी हे खर्च या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. म्हणजेच की सौर ऊर्जा प्रकल्प, सोलार पॅनल बसवणे, भाड्याने देणे, जिम आणि फिटनेस सेंटर, ड्रोन सर्व्हिसेस, शेती, फोटोग्राफी सर्वेक्षणाकरता तुम्ही ड्रोन सर्व्हिसेस देखील तुमच्या उपलब्ध करून देऊ शकता. म्हणजेच की अर्जदार हा म्हणजे आपण याचा क्रायटेरिया बघून घेणार, म्हणजेच की पात्रता शासनाची जी कोणत्याही योजनेची तुम्हाला या ठिकाणी पात्रता लागत असते व निकष लागत असते. तुम्ही या निकषामध्ये जर बसत असले तरच तुम्हाला या ठिकाणी हे लोन मिळू शकणार आहे. तर आपण आधी पात्रता बघून घेणार आहोत. अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे जे वय आहे ते 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान देखील असणे आवश्यक आहे. कुटुंबातील वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेत असावे. म्हणजेच की साधारण
साधारणपणे 8 लाख रुपयापर्यंत अर्जदार बेरोजगार किंवा व्यवसाय सुरू करण्याआधीची तयारी त्या ठिकाणी असावा. अर्जदाराने यापूर्वी शासनाकडून तत्सम कर्ज या ठिकाणी घेतलेले नसावे. जर आधी या कर्ज म्हणजे की त्या अर्जदाराने यापूर्वी शासनाकडून कोणतेही कर्ज घेतलेले असेल तर त्या ठिकाणी ते पात्र होणार नाही. आता आपण जाणून घेणार की अर्ज प्रक्रिया. तुम्ही अर्जदाराने हा अर्ज ऑनलाईन अर्ज करणे या ठिकाणी आवश्यक आहे. तुम्हाला वेबसाईटवर संकेतवर तुम्हाला जायचं आहे व अर्ज तिथे भरावा लागणार आहे. तर आवश्यक कागदपत्र देखील त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. तुम्हाला तिथे आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, व्यवसाय प्रकल्प म्हणजेच की तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे, बँक पासबुक, फोटो त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. अर्जदार हा मंजूर झाल्यानंतर बँकेमार्फत कर्ज वितरित देखील त्या ठिकाणी केले जाते. थोडक्यात योजनेचे फायदे म्हणजेच की बिनव्याजी कर्ज आणि व्याजाचा भार देखील शून्य राहणार आहे. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी देखील तुम्हाला उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील युवकांनाही याचा लाभ हा घ्यायला पाहिजे व महिलांना व मागास घटकांना, मागासवर्गीय जे विद्यार्थी आहे व काही, त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. व्यवसाय टिकून राहावा व मार्गदर्शन प्रशिक्षणाची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. आता संपूर्ण योजनेचा निकष म्हणजेच की काय आहे, आजच्या आपण बघणार आहोत की नोकरी व्यवसायाला जास्त महत्त्व या ठिकाणी मिळत आहे, पण भांडवलाच्या अभावामुळे ते तरुण व्यवसायामध्ये स्वप्न साकार करू शकत नाही. अशा वेळी अण्णासाहेब पाटील कर्ज मागास विकास महामंडळ योजना ही म्हणजे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. किती सारे व्यवसाय यामध्ये तुम्ही स्वतःचा विचार करू शकता, स्वतःचा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी करू शकता. धन्यवाद.